है। जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कौन बनेगा सिकंदर? समीर सर। त्याचं उत्तर आता 8 ओव्हर नंतर मिळेल। महाकाल 11च्या विरोधात तुम्ही पाहतायत फायनल मॅच मध्ये चीना 11 भरपूर खडतर प्रवासानंतर हे दोन्ही संघ आज फायनल मध्ये येऊन ठेपलेले आहेत। धामणगाव प्रीमियर लीग पर्व 3 आणि या दोन्ही संघांना तमाम धामणगाव वासियांकडून आणि या क्रिकेट जगताकडून क्रिकेट रसिकांकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा मी देतोय। नक्कीच नक्कीच। दरम्यान सचिन दादा माळी साहेबांकडून महेश दादा माळी साहेबांकडे जर लागोपाचे 3 षटकार मारले तर तब्बल 3000 हिमो 3000 असं यांच्या गाडीवरती लिहिलेले ऑलरेडी। 00 ट्रेन एंडीवर पण इथे आता एंडीवरच्या वेगाने धावा पुढे जातील का? ज्या महेश माळीने मागचे 2 महत्त्वाचे सामने घडवले गाजवले तो महेश माळी आता पुन्हा एकदा स्थायिक एंडला। समीर सर जरूर जरूर त्याच्याकडनं अपेक्षा असेल एका चांगल्या डावाची, कारण पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे। फायनलला सुरुवात एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही टीमसाठी। फायनल स्टार्ट होत आहे। पहिला बॉल ओव्हर द विकेट। ओ पहिला चेंडू फ्लाइट हिट होता, सर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। डॉट बॉलला सुरुवात केली आहे रामा पांडू भोईरनं। काय अनुभव वापरतात रामाजी भोईर? रुद्र माली आणि हिमेश माली साहेबांकडून 12,000 बक्षीस आले। फायनल मारली तर महाकाल 11 ने इथे पहिली धाव आलेली आहे महेश माली यांच्या बॅट मधून। पाहतो आपण धावसंख्या सुरू झाली। महेश माली ऑफ द मार्क। फायनलची पहिली धाव आली आहे आणि धाव जी आली आहे ती 4:25 मॉर्निंग सेशन मध्ये आपण आहोत, म्हणजेच काकड आरतीची वेळ। योगी सरांचं म्हणणं होतं की आपण राष्ट्रगीताच्या ऐवजी एखादी काकड आरती घ्यावी का? त्यांची इच्छा पूर्ती नाही झाली, कारण त्याचं कारण की सगळे इथे तब्बल 12 ते 14 तास इथे आहेत। प्रेक्षक सुद्धा आमचे मायबाप इथे अगदी बसलेले आहेत जे वाट बघतायत या निर्णयाची। हो फुल ऑनलाईनचा चेंडू, व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी। काय इथे वेग दिला रामा भोईर आणि अचंबित करणारा चेंडू टाकलाय। जे स्लोअर वन टाकतायत, जे फ्लाइट देत आहेत, टॉस करतायत, त्या व्यक्तीने इथे फास्टर इथे चेंडू टाकला। काय जबरदस्त चेंडू काढलाय। रामा पांडूनं कमालच केलेली आहे स्पर्धेमध्ये। अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे। यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्हचा फटका ऑन साइडला लॉंग ऑन कडे बॉल येतोय। क्षेत्ररक्षक श्रीनाथ त्या ठिकाणी उपस्थित होता। मागच्या वर्षी देखील आज श्रीनाथनं ज्या फ्रँचायझीकडून खेळत होता त्या फ्रँचायझीला ही स्पर्धा जिंकून दिली होती आणि आज जयेश भोईरच्या संघामध्ये तो खेळतोय आणि फायनल मॅच कन्सिक्युटिव्ह 2 फायनल्स मध्ये तो खेळतोय। एक चांगली अचिव्हमेंट, चांगली उपलब्धी त्याच्यासाठी। नक्कीच तो जोरीच आहे असं वाटतं की चांगलं पारस मणी येतो, ज्याला स्पर्श करतो त्याला अगदी सोनेरी मुकुट चढवत असतो असा श्रीनाथ पाटील। फॅन्टास्टिक प्लेअर। हो रामाचा चेंडू हा सुरेख अगदी पायच्या मध्ये टाकलाय ब्लॉक मध्ये। महेश माळी यांना तिथे फटके मारू देत नाही, जागा देत नाही, रूम देत नाहीत आणि मोठे फटके येण्यापासून इथे वाचवलं जाते, थांबवलं जाते। ज्या कॅप्टनने भूमिका व्यक्त केली होती चेतन ठाकरेने की आम्हाला 50+ जायचंय, आतापर्यंत आपण एकाचोका पाहतो की या पहिल्या षटकामध्ये रामा भोईरने वर्चस्व गाजवलाय। जरूर डॉमिनेट करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली। पॉवर प्लेचं षटक भरत शेंडे ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल। महेशने मागच्या 2 मॅचेस मध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु या मॅच मध्ये रामानं त्याला थांबवलाय। यॉर्क लेंथ होता, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल। आता धावबादची संधी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु धाव त्या ठिकाणी मिळाली। सेकंडचा गोल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शेंडेला मैदान सोडावं लागेल। पहिला धक्का। यस तर मनोजी भोईर आणि रोहित भोईर साहेबांकडून चीना 11 साठी जर सामना जिंकला तर 11,000 रुपये बक्षीस आले। काय इथे खैरात होते समीर सर, बक्षिसाची खैरात धावा परंतु आल्या पाहिजेत। सामना हाय व्होल्टेज होण्यासाठी हाय स्कोरिंग होणं तितकंच अपेक्षित आहे। प्रेक्षकांची इच्छा आहे तीच की सामना मोठा बनवा। आम्ही ज्या सामन्याची वाट बघत होतो, या पहाटची वाट बघत होतो, ही दिवाळी पहाट नव्हे, ही DPL ची पहाट आहे। जरूर धामणगाव प्रीमियर लीगची पहाट आणि VIP डायचं दृश्य अजूनही तुम्ही पाहतात। प्रेक्षक वर्ग तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात।
हे प्रेम मिळालेलं आहे, या स्पर्धेसाठी गावकऱ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे. हिममाली आणि रुद्रमालीकडून सुद्धा 12,000 रुपये. महाकाल 11 साठी जर सामना जिंकून दाखवला तर, म्हणजे चॅम्पियन पद पटकावलं तर काय बक्षीस आणि काय सामना रंगतोय. आणि बघा धावफलक सिंगलच पुढे चाललाय. डॉट सुद्धा येत आहेत मध्ये मध्ये. हॉट फटके येत नाहीत, शॉट हॉट येत नाहीयेत. आता येणं गरजेचं आहे. सिनात आता आलाय, बॉलिंग मारत होती समोर महेश माळी. टॉस केलाय, फुल टॉसला फक्त टर्न केलं तिथे. लॉफ्ट कसा प्रयत्न होता, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे, 2 धाग्याचा प्रयत्न केला जाईल का, नाही, थांबवलं. एक धावेवरती. इच्छाशक्ती इथे कमी दिसते. इथे म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची विजय होण्याची इच्छाशक्ती ही पराजित होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. जरूर आणि त्या इच्छाशक्तीने आता दोन्ही टीमला खेळावं लागेल. भरपूर मोठी संधी आज आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही टीमला मिळालेले आहे. त्यांच्या कर्तृत्वानं ती मिळालेली आहे, त्यांच्या मेहनतीनं ती मिळालेली आहे. 12 टीम मधून हे 2 संघ आज एकूण 33 ते 34 मॅचेस संपल्या आणि त्यानंतर 36व्या सामन्यामध्ये तुम्हाला चॅम्पियन संघ पाहायला मिळेल, जो जिंकेल. तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, हा बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पूर्णपणे बॅटरला रीड करतोय, फलंदाजाची बॉडी लँग्वेज रीड करून गोलंदाजी करताना श्रीनाथ पाटीलला तुम्ही बघितलेला आहे. डॉट बॉल. ग्रेट इथे आपल्याला उपलब्धी मिळते की अमेरिकेला आता दिवस आहे आणि अमेरिकेमध्ये आपला लाडका सुपुत्र गिरीश भोईर तिथे हे सामने पाहतोय आणि त्याच्याकडे शुभेच्छा आल्यात. वेलकम गिरीजी भोईर फ्रॉम अमेरिका, USA. क्या बात आहे. जगभर या स्पर्धेची चर्चा. बॅटच्या आतली कडा नयन गुळवी, जो नयन गुळवी एक चॉकर्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलेलं ओव्हरऑल ऑल टुर्नामेंट मध्ये, आणि त्या खेळाडूंना प्रत्येकी संघाची झोप उडवलेली आहे, त्या खेळाडूला शांत ठेवलं श्रीनाथनं. जरूर, अब्सोल्युटली यू आर राईट. खूप छान भूमिका पाहतो आपण नयन गुळवीची आणि त्याला इथे लागोपाठचे 2 चेंडू डॉट खेळावे लागले श्रीनाथकडून. श्रीनाथ पाटील ज्याने मनोगत सुद्धा छान व्यक्त केलं आणि त्याची अगदी आकांक्षा पूर्णपणे वाढलेली आहे. इच्छाशक्ती त्याची प्रबळ दिसते. दावेदार तो स्वतःला समजतो आणि त्यांनी दाखवून दिले की माझ्याकडे आत्मविश्वास अगदी ठासून भरला. इथे काय पाहतो आपण, महेश माळी येतात पण त्यांना इथे बाद घेतलं जात नाहीये. सिंगल डॉट. हॉट फटके कधी येणार, प्रेक्षक वाट बघतायत की मोठे फटके कधी सुरुवात होणार. सकाळ आपण करू नका आणि दुपार आम्हाला करायची पण नाहीये. इथे धावसंख्या फक्त 6 वरती, 6 ऑन द बोर्ड. सुपर संडे नाही बल्कि सुपर मंडे. सोमवारच्या सकाळी चषक गावामध्ये जाणार आणि तिथे गुलालाची उधळण होणार, परंतु ते कोणत्या टीम साठी जाणार. फ्लॅटेड बॉल हवेमध्ये, जेलची संधी आहे. कवचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल. धावबादची संधी असेल, परंतु 2 धावा त्या ठिकाणी जोडल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा डायरेक्ट हिट लागलेलं नाहीये, हे पाहू शकता. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे. सिंगल डबल हेच चाललंय. चौकार षटकार येत नाहीये आणि इथे विकेट घ्यायचा प्रयत्न केला जातोय, पण तो आउट घ्यावा लागेल, पण तो आउट मिळत नाही. त्याचं काय, तिथे हिट केला होता पण तो महेश माळी बचावले. धावसंख्या 8 आपण पाहतोय. एक गडी बाद झाले बरेच शेडे. त्यानंतर नयन गुळवी आणि महेश माळ्यांची जोडी जमते, पण तो फटक्यांमध्ये तिथे चांगली तोडी नाहीये. तोडीच तर फटके येणं आता अपेक्षित आहेत, कारण जसं व्यक्त केलं चेतन ठाकरे मनोगत की आम्हाला 50+ जायचंय, तो प्रयत्न इथे कधी सुरू होणार. रिस्क घेणं गरजेचं आहे. म्हणतात ना की जीवन हो या कोई भी खेल हो, रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता है. तुमचं मोर रिस्क मोर प्रॉफिट मध्ये रूपांतरित होऊ शकतं. इथे रिस्क घेत नाहीत आणि 2 षटकं समाप्त झाली पाहता. या षटकामध्ये श्रीनाथने काय षटक हाताळलं. 3 डॉट, 2 सिंगल, 1 डबल, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकात सुद्धा रामा भोईरने 4 धावा खर्च केल्या. फक्त 8 धावा आहेत. या धावा पुरेशा नाहीयेत. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. फायनल सामना तुम्ही खेळतात. आतापर्यंत अनबिटन असलेला महाकाल 11 संघ, ज्यांना एकाही संघानं हिंमत केलेली नाही हरवण्याची, परंतु फायनल मॅच मध्ये थोडेसे आता फ्लॉप शो फलंदाजांचा त्यांच्याकडून बघायला मिळालेला आहे. चेतनचं येणं बाकी आहे, परंतु जास्तीत जास्त बॉल चेतन ठाकरे कसा फेस करणार, नयन कसा फेस करणार, या गोष्टीची काळजी आता जरूर महाकाल 11ला करावी लागेल. नक्कीच मला दोन्ही संघाच्या 22 खेळाडूंना सांगावं वाटतं, बोलावं वाटतं की स्वतःला सांगा की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा ओढेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत काही कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास सुसंत नाही. अरे येथील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालवतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही.
आम्हाला सांगायचंय जिंकायची उमेद दाखवायची तो इथे करा पंचाचा इशारा लेग बायचा धावसंख्या सर इथे फुलत असताना एकनी पुढे जाते ती दोन्ही पुढे 10 वरती 1-0 ऑन द बोर्ड. आणि धावबादच्या स्वरूपामध्ये महेश त्या ठिकाणी आउट देखील झालेला. एक क्षण एका मिनिटासाठी तर असं वाटलं की एखाद्या कवी संमेलनामध्ये किंवा जरूर, परंतु सर ॲट्स ऑफ यू, जबरदस्त कारवे सर, खूप Thanks a चांगला एनर्जी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आहे आणि एनर्जेटिक कॉमेंट्रीनं कडून उत्तेजित देखील त्यानं केलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन बोर्ड. ओ यावेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, विकेट गॉन. सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे चीना 11 संघाकडून. सर्व कॉमेंटेटरचे आभार, सर्व स्कोररचे आभार आणि प्रिन्स मूवीचे अगदी लक्ष आभार. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने स्पर्धेसाठी योगदान दिलं, वेळ खर्च केला, अमूल्य वेळ खर्च करून स्पर्धेत शोभा वाढली, त्या सर्वांच्या आम्ही आयोजकांच्या वतीने धामणगावच्या वतीने लक्ष आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 10 वरती 3 गडी बाद आपण पाहतोय आणि षटक क्रमांक आता सुरू झालेला आहे अनिकेतच्या रूपाने तिसरं. यावेळेला आडवा झाला आणि तिथे त्रिफळाचित करत असताना क्लीन बॉल, फलंदाज बाद होतोय. जल्लोष फायनलचा ग्रँड फायनलचा DPL 2025. जो सर्वात मोठा रनचेस तुम्हाला पाहायला मिळाला होता या स्पर्धेमध्ये, ज्या वेळेला 4 षटकांच्या सामन्यात 71 धावा पार केल्या होत्या. चेतन अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. जरूर एखादा मासा पाण्या वाजून तळमळतो तशी तडफड आता त्याची जरूर बघायला मिळाली आहे. कधी एकदाचा स्ट्राईक केला तो. धावसंख्येचा वेगही वाढलेला नाहीये, फक्त 10 धावा. तिसरा षटकाचा खेळ मार्गस आणि असं वाटतंय की फायनल सामना लो स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळेल. जरूर तसं चित्र पाहायला मिळतं आणि आधीच्या सामन्यात सुद्धा चेतन ठाकरे तरसले होते, अगदी व्याकुळ झाले होते. शशांकजी भोईर आपले सन्माननीय पोलीस पाटील साहेबांकडून हॅट्रिक साठी 1000 रुपये आलेले आहेत. आणि आता ज्या पुढे बक्षीस लगावताना कॅश प्राइज इथं दिसलं पाहिजे आम्हाला टेबलवरती. ती वेळ आली, स्लॉग हिट, मार्वलस, इट्स अ बिगी बट नॉट, इट्स अ टेकन ॲट द मिड विकेट. पहिली हॅट्रिक, क्या बात आहे. अनिकेतने इथे रेकॉर्ड निर्माण केलाय. दामोदर प्रीमियर लीग 25चा पहिला हॅट्रिक टेकर संपादित केली जाणारी हॅट्रिक बघू शकतो आपण. हा चेंडू उडवलाय आणि हॅट्रिकचा बॉल होता आणि तिथे सुंदर झेल टिपलाय, सुरक्षित आपल्या हाताच्या जोडीमध्ये विसंबून घेतलं आणि रेकॉर्ड निर्माण झाला. त्या रेकॉर्डची अपेक्षा होती सर्व प्रेक्षक चाहत्यांना. एकच तर कमी होती या स्पर्धेमध्ये आणि 35 सामन्यांची वाट बघावी लागली आणि फायनली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज जन्माला आला. याचा अर्थ की कुठली पण गोष्ट सहज मिळत नाही सर, त्यासाठी वाट बघावी लागते आणि असंच तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात की तुम्हाला यश अगदी एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये प्राप्त होत नसतं. त्यासाठी बघा तब्बल इथे 35 सामन्यांपर्यंत वाट बघावी लागली तेव्हा यश प्राप्त झालं विकेट हॅट्रिकचं. वा क्या बात आहे. पहिले हॅट्रिक फायनल मॅच मध्ये आलेले आहे. जरूर गोलंदाज आपण पाहतोय किरकिरे, आय थिंक अनिकेत किरकिरे. जरूर त्याच्या माध्यमातून एक झेल पकडण्यात आला होता. आउटस्टँडिंग कॅच भावेश भोईरचा तो झेल त्यानं पकडला होता आणि इथे गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घालतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, फिल्डर धावतायत बॉलवर. ओ हो रामा भोईर मला वाटतं 50+ असतील, परंतु किती वेगाने आले, परंतु बॉल सीमा पार चौकार.
पुण्य ह्या क्रिकेटच्या माध्यमातून मला वाटतं रामाभाई क्रिकेटची प्रॅक्टिस सुद्धा करतायत आणि फुटबॉल सुद्धा अनेक वेळा बघतायत. अनिकेतसाठी गिरीश भोईर अमेरिकेवरून माझ्याकडे हे आलेले अमेरिकेचे गिरीश भोईर जे सामने बघतायत गुगल पे करणार अनिकेतला. त्यांनी बक्षीस पाठवले अनिकेतसाठी. क्या बात आहे. आणि रवी भोईर आपले जे युट्यूबर त्यांच्या मोबाईलवरती बक्षीस आलेलं आहे कॅश मध्ये ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे. वेलकम गिरीजी भोईर ऑन द वे फ्रॉम द USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पण तो हा सामना सुद्धा ऑन द वे आहे. कोण जाणार त्या ध्येयापर्यंत लक्ष्यापर्यंत त्या करंडकाच्या अगदी उचलण्यापर्यंत. इथे काय होतंय बघा. इथे काय घडलंय. 1च्या 2 2च्या 3 धावा कंप्लीट केला आय थिंक सो. तिसऱ्या पंचाने इथे मागणी केली आहे. चेक करण्यास सांगितलेलं आहे तिथे गोकुळ पाटील सरांचा इशारा रिफर केले DRS ची मागणी. नक्कीच नक्कीच DRS या ठिकाणी घेण्यात आलेल्या भरपूर मोठ्या प्रमाणात बक्षीस लागतात. मॅचकडे फोकस होत नाहीये पारितोषिक अनाऊन्स करता करता. हो ऍब्सोल्युटली राईट. आता सुद्धा राज भोईरने सांगितलं की विनयसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये लावा. राज भोईर वेलकम. हरकत नाही. चला आता होऊनच जाऊ द्या कारण सलग दिवस रात्र 3 आपण करतोयच ते तर शेवट सुद्धा तसा गोड असावा. नो प्रॉब्लेम. कोणाला नाराज करायचं नाहीये. इथे चेक केलं जाते पंचांकडून तो रनआउट आहे की नाही बघितलं जाते बघा. बीमर साठी इथे बीमर नो रनआउट चेक करायचं नाही बीमर साठी आहे. चेंडू फुल टॉस. फ्रंट अँगलच्या ऐवजी साइड अँगलनी दाखवा. हा सर इट्स अ फेअर डिलिव्हरी लोअर द वेस्ट. आणि पुढे पण बॅट्समन शफल झालाय. पुढे आलाय. चेंडू सुद्धा डीप होते छान पद्धतीने. इथे 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या कंप्लीट होत असताना पाहतोय आपण ती बरोबर 17 वरती इथे आता जाऊन ठेपले 5 गडी बाद. होय 17 धावा. आणि बघा चेतन टाकरेच्या नावावर एकही बॉल नाही आणि एकही धाव नाहीये. ही शेवटच्या स्थिती होती षटकाला. सर. आधीच्या सामन्यात सुद्धा ही स्थिती होती की बराच कांत त्याला मला आठवतं की 4थ्या षटकामध्ये चान्स मिळाली होती स्ट्राईक साठी. काय तरसला आणि काय क्रिकेट सांगतोय बघा की परंतु या ठिकाणी तुमची स्ट्रॅटेजी चुकते ते काहीतरी. कारण जो बॅट्समन नौखा येतो तो आल्या आल्या फक्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटत नाही की आपला चेतनला स्ट्राईकला आणलं पाहिजे. नक्की इथे माइंडने खेळत नाही. तिथे जोशमध्ये होश इथे गमावलेलं दिसतंय महाकाल 11ने. असं स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण चेतन पूर्णपणे अगदी व्याकुळ झाला. अगदी मासाप्रमाणे तिथे ड्राईव्ह केला. आता मिडवर ऑफच्या जाऊन चेंडू जात असताना लॉग ऑफला पण तो इथे 2 धाव घेण्याचा कुठल्या पद्धतीने मानस दाखवला नाही. कारण आपली कॉमेंट्री त्यांनी ऐकली. आता चेतन ठाकरे पहिल्यांदा समोर जाईल. 1 धाव आली. धावसंख्या 18 वरती टीम महाकाल 11ची फायनलचा मुकाबला चालू आहे DPL 2025चा. जरूर पूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवलेल्या आहे आणि तो खेळाडू भरपूर उशिरानंतर आता स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोनिश म्हात्रे बॉलिंग मार्कवर. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये खूप सारा प्रेम मिळाला. या धामणगावामध्ये प्रत्येक वर्षी इन्व्हाइट करत असतात. धामणगाव प्रीमियर लीगचा भाग बनवत असतात. त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या गावामध्ये आपल्या गावातील व्यक्ती म्हणून ते सामावून घेतात. त्याबद्दल विशेषतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो. यावेळेला स्लॉग हिट केलेला आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. बॉल अडवला त्या ठिकाणी. तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 20 धावा. आणि या गावातील तमाम लहानांपासून तोरांपर्यंत ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील सर्वांनी खूप चांगला प्रेम खरं तर या स्पर्धेला दिला. ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली म्हणून एक यशस्वी स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग आज समाप्त होते. नक्कीच खूपच छान स्पर्धा. आणि दरम्यान मोनिश ठाकरे चेतन ठाकरेंचे बंधू त्यांच्याकडून 3 षटकांसाठी 2चं बक्षीस आलंय. 2000 फॉर 3 सिक्सर्स. हिट करेल का चेतन? तर साईडला पण नाही. चेतनला सुद्धा खेळवलं जाते. चेंडू खाली ठेवला तिथे. हा पण पोल केलाय. वेगाने फिल्डर येतोय. 2दा पुढे होतील का? वेग कायम आहे. वेग धरला पकडलाय आणि चेंडू सुद्धा निसटलाय. ओत्रच्या भूमिकेमध्ये 3 झाल्या. 4 होणार का? 4 झाल्या. 5 होणार का? नाही 4च झाल्या. 4 धावा कंप्लीटेड. मी सुद्धा आभार व्यक्त करतोय आमचे लाडके भावेश भोईर यांचं तसेच राहुल दिवेकर यांचं.
पूर्ण धामणगावचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला पसंती दिली या स्पर्धेसाठी. मागच्या वर्षी सुद्धा होतो, या वर्षी सुद्धा आहे. आताही सांगतो की मी पुढच्या वर्षी सुद्धा पुन्हा येईन. जर आपण बोलावलं तर, पण काय चुकलं असेल तर माफ करा, आणि काय आवडलं असेल तर त्या शब्दांचा शब्दपुष्प समजून स्वीकार करा. इथे धावसंख्या जाऊन चौकाराने पोहोचली ती 24 वरती 24, 5 गडी बाद. आणि सर्व माझे सहकारी समालोचकांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. पंचाचे आभार, डीजे मास्टरचे आभार, आणि जे सर्वांनी प्रेम दिलं प्रिन्स मूवीचे आभार, आणि लाडके बाल गोपाळ मंडळी सर्वांनी सुद्धा प्रेम दिलं. प्रत्येकाने विचारलं, सर आवाज दिला, प्रेक्षकांनी सुद्धा आवाज दिला. सर्वांचे आभार, मन भरून आलंय. पण तो दोन्ही संघांना माझ्याकडून सुद्धा स्पेशली शुभेच्छा की तुम्ही पुढच्या इनिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा, DPL चॅम्पियन पद पटकावण्याचं. 24 धावा फलकावर देत हा बॉल सोडून दिला. थोडासा दिशाहीन बॉल होता, खराब आहे, आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 25 इथे पाहतोय आपण. लो स्कोरिंग मॅच आपण ऍब्सोल्युटली आधीच उल्लेख केला. पहिल्या 2 षटकामध्ये 4-4, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा. बघा प्रेक्षक, इथे मला योगी सरांनी आधीच मफलर दिलंय. जय श्रीराम. जय श्रीराम. 3 चेंडू झाले, चौथा वाईट पडला. अवांत धाव इथे प्राप्त झाली. इथे उडवलाय चेंडू, हवेत आहे, वाडीस लोकांच्या चेंडूच्या खाली पोहोचलाय, आणि विकेटची प्राप्ती चेतन ठाकरे. चेतन ठाकरे बाद झालाय, आणि सामन्यामध्ये चैतन्य निर्माण होण्याचं इथे आता आपल्याला धुसर वाटतंय. पाहतात ती डिझाईन केलेले आहे सचिन आर्ट्सनं, त्यांचं देखील विशेष आभार. खूप चांगल्या डिझाईननं बॅनर तयार करण्यात आलेल्या, मैदानाची सजावट करण्यात आलेल्या. चेतन पूर्णपणे फ्लॉप राहिला. खरं तर थोडासा दबाव त्याच्यावर जरूर होता. धावसंख्या 25 धावा धावफलकावर देत. हो, चेतन ठाकरे फ्लॉप मध्ये गेले. शेवटचा जो महत्वाचा मुकाबला होता त्या मुकाबल्यामध्ये नांगी टाकले. अक्षरशः ऍक्च्युली चेतन फ्रस्ट्रेट झाला होता, त्याला अजिबात संधीच मिळाली नाहीये. जसं आपण उल्लेख केला की त्याला जवळपास 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूची संधी मिळाली, आणि फार त्या चुकीच्या गोष्टी घडल्या. काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं, रणनीती चुकली या ठिकाणी महाकालीला. परंतु सामना संपला नाही समीर सर, आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. कधीच आयुष्यामध्ये कोणाला कमी समजायचं नसतं. आणि इथे एक वेगळं बक्षीस आहे, ते आम्हाला बोलावंसं वाटत नाहीये. आगळं वेगळं बक्षीस आहे. हो, यावेळेला ऍक्च्युली बोललं पाहिजे, कारण फायनल मध्ये थोडासा दम कमी झालाय. हो, समीर सर बोलतील, त्यांना ते माहिती आहे. दीपक दापशे यांच्याकडून 3 गिफ्ट हॅम्पर, 3 बॉक्स. चीन 11 संघाने जर फायनल जिंकली तर आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स 3 पेटी मिळणार आहेत. त्यानंतर निलेश दापशे आणि शैलेश दापशे यांच्याकडून बोकड. इथे डाव संपलेला आहे. पहिली इनिंग समाप्त झाली प्रेक्षको. मस्त इथे सामना रंगेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. 25 धावा झाल्यात. 26 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी, फायनलचा किताब पटवण्यासाठी, चॅम्पियन पद पटकवण्यासाठी लक्ष ठेवलंय ते महाकाल 11ने. चीन आयलंड संघापुढे 26 धावांचं 4 षटकामध्ये, म्हणजे 24 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान. धन्यवाद. थँक्स अ लॉट ऑल ऑफ यू. सर्वांनी आपापली पुढे काळजी घ्या. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा. मी मनोज कारवे आपल्या या स्पर्धेतून रजा घेतोय, आणि नक्कीच मी पुन्हा येणे सांगून जातोय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. धन्यवाद ऑल ऑफ यू. थँक्स अ लॉट. कॉमेडी बॉक्स मध्ये असतील आता योगेश पाटील सर आणि सोबतीला अजय घरस सर. या, वेलकम. धन्यवाद मनोज कारवे सर, आणि धन्यवाद समीर ठाकरे. जरूर या स्पर्धेमध्ये या दोघांनी चांगल्या पद्धतीने मात्र रंग भरलेला आहे, आणि जरूर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी मनापासून काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्यांचं मी विशेष आभार या धामणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. चला, आपण सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरील दृश्य आपण पाहू शकाल.
चला सलामी जोडी इथे मात्र पाठवायची आहे. जरूर ते एक पारितोषिक आलेलं आहे. चीना 11 संघाने जर फायनल मारली तर दीपक धाप सर्वांना मेजवानी दिली जाणार आहे. परंतु असं वाटलं होतं की अंतिम सामना मात्र या ठिकाणी हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकेल, परंतु कुठेतरी या चीना 11 गोलंदाजाच्या समोर मात्र कुठेतरी जे महाकाल 11 संघाची मात्र फलंदाजी फिकी पडली असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. कारण 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 25 धावा जोडल्या गेल्या. 26 धावांचं इथे मात्र लक्ष आहे स्पर्धा जिंकण्यासाठी. विद्यमान सरपंच जयेश भुईर यांच्या संघ आपण पाहिलं तर चीना 11 या संघाला आणि पाहू शकाल मीडिया आपल्या सोबत जोडलेले आहेत. मिस्टर सूरज वर्मा सध्या मात्र या स्पर्धेचं पूर्णपणे चित्रीकरण करत आहेत. त्याचप्रमाणे जनार्दनजी सुतार हे सुद्धा मात्र या स्पर्धेचं पूर्णपणे कव्हरेज इथे करत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जी हाँ, इलेक्ट्रॉनिक मीडिया के ये मेंबर्स हमारे साथ रात से ही जुड़े हुए हैं. महामुकाबला महाकाल 11 वर्सेस चीना 11. टारगेट ज्यादा बड़ा नहीं है लेकिन मैच सबसे बड़ा है टूर्नामेंट का. ये फाइनल मैच है. 26 रनों की चुनौती चीना 11 के सामने. आणि पाहू शकाल महेश माले पहिल्या षटकाला सुरुवात करतात. त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. हो, पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र या ठिकाणी बेट झालेले आहेत. जर महेश माली यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर धामणगावचे युवा उद्योजक मिस्टर दीपक भुईर उर्फ गोलीबाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. कारण महेश माली यांचे ते बिग फॅन आहेत. परत सुरुवात चांगली आहे. जय जी हाँ, बिग मैन महेश माली. एक और फुल लेन गेंद, इस बार अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे, फिर से बीट हुए हैं किशोर शिंगोले. ये पहला ओवर काफी महत्वपूर्ण है. पावर प्ले का ओवर है, 40 प्लस का ओवर है और मुझे लगता है कि कम से कम रन यदि इस ओवर में खर्च किए जाते हैं तो फिर महाकाल 11 इस मैच में वापसी कर सकती है. पहा चीना 11 साठी मात्र या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षा पाहतोय. जर ही स्पर्धा त्याने जिंकली तर मनोज भुईर यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील शशांक पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक या संघाला दिलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल एक धाव मात्र तिथे पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. परंतु असं वाटतं की या स्पर्धेमध्ये अजय घरीत आल्यानंतर पहिल्या षटकाच्या प्रेमात अजय पडला असं म्हणावं लागेल. निश्चित रूप से कमाल का ये टूर्नामेंट है. गजब का आयोजन और नियोजन इस धामनगांव प्रीमियर लीग का हमें देखने को मिला है. अगली गेंद राउंड द विकेट से, इस बार कदमों का इस्तेमाल फुल पर लेकर ड्राइव किया है ऑन साइड में. अच्छा शॉट, कम से कम 2 रन लेना चाहेंगे. कोशिश अच्छी थी फील्डर की लेकिन रोक नहीं पाए और हो गया 1-2 का 4. चौका. असं वाटतं की जयेश भुरेची गाडी रामपम्मा आहे. हो, ऑन साइडला मात्र या ठिकाणी पेक करण्याचा प्रयत्न पडतो. चेंडू डाबा स्टिकच्या बाहेर चाललाय. वाईटचा इशारा या ठिकाणी जोडली जाईल. संघाची एकूण धाव संख्या 10 फलक्यावरती आपण पाहतोय. बिन गडी बाद 7. आज या स्पर्धेमध्ये आज पाहिले तर हर्ष गायकर यांनी सुद्धा मात्र जबरदस्त स्कोरिंगची भूमिका पार पाडली. त्यांचं विशेष आभार. त्यांच्या सोबतीला मिस्टर अंगत भुईर यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार करतोय. कारण ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी चांगलं कार्य केलेलं आहे त्या सर्वांचं विशेष आभार. त्यामध्ये मिस्टर जतीन शेलके यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, त्यांचं विशेष आभार. आणि इथे मात्र फलंदाज रिटायर्ड आउट झालेले आहेत किशोर शिंगोले. आय थिंक बाद झालाय का सर? यस, फलंदाज बाद आहे. यस, पहिल्या धक्का चीना 11 या संघाला. गेंदबाजी अच्छी हुई है. कहीं ना कहीं फील्डर्स का उतना अच्छा साथ मिला नहीं है महेश माली को. जहां पर सिंगल था वहां पर डबल मिला था. लेग बाइस के जरिए वो 2 रन आए थे. उसके बाद एक चौका चला गया था, डीप में मिसफील्ड हुआ था और उसके बाद एक वाइड गेंद. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. अंतिम गेंद पहले ओवर की शेष है. यहां से और 19 रनों की जरूरत चैंपियन बनने के लिए चीना 11 को. जयेश भोईर आए हैं.
जरूर संघाचे संघमालक आहेत आणि जयेश भोईर यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. जर जयेश भोईर यांनी जर इथे षटकार मारला तर त्यांच्यासाठी दीपक भोईर उर्फ गुलीबा याच्यावर पारितोषिक आलं होतं, परंतु पारितोषिक येण्याच्या अगोदर जयेश भोईर दगावच्या दिशेने वाटचाल करतायत. रिटायर्ड आऊट ते झालेले आहेत. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धाबाचा पाठलाग करत असताना 8 धाबा फलकावरती आपण पाहत आहोत. महाकाल 11 की जो बल्लेबाजी रही है इस फाइनल मैच में कहीं ना कहीं फ्लॉप रही है. बहुत बड़ा टोटल बना नहीं पाए और कहीं ना कहीं चीना 11 के पास एक अच्छा मौका है, लेकिन अभी भी संघर्ष हो सकता है. 18 गेंदों में अब 18 रनों की जरूरत. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर 8 रनों पर पहुंच चुका है. नंबर 4 पर बल्लेबाज प्रशांत आए हैं. रामा भोईर और प्रशांत की जोड़ी अब क्रीज पर नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए. चला दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होत आहे. चला वेले संदर्भात सर्वांनी सहकार्य करा, कारण ठीक पहाटे जे आज 5 वाजलेले आहेत आणि चर्चा तीच सुरू होती की ही स्पर्धा मंडेला मात्र संपन्न होईल. गोलंदाज द विकेटना मार्गस्थ झाला. या सॉपाने मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. डीपवर मात्र फिल्डर वेगाने पोहोचतोय, दोरीचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी मात्र विकेटचा पतन होऊ शकेल. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना टीम चीना 11 या संघाला से टर्न कर दिया था ऑन साइड में, लेकिन दूसरे रन का प्रयास पहले प्रशांत भी निकले थे वहां पर दूसरे रन के लिए, लेकिन आखिरकार उन्होंने मना कर दिया वहां पर रामा भोईर को. रन आउट होते हुए 9 पर लगा है तीसरा झटका. दूसरा विकेट गिरा है. एक बैट्समैन रिटायर्ड आउट भी हुए हैं और अब 17 गेंदों में 17 रनों की जरूरत. यहां से भी मैच बन सकता है योगी. महाकाल के गेंदबाजों में वो क्षमता है. इससे पहले भी एक लो स्कोरिंग मैच आज उन्होंने जीता था. परंतु अजय त्यासाठी तर मला भरपूर मेहनत करावी लागेल, कारण बॉल टर्न इक्वेशन आहे. कारण चीना 11 संघ सुद्धा आपण जर विचार अजय केला तर त्याने सुद्धा चांगला क्रिकेट खेळून आज अंतिम फेरी गाठलेली आहे आणि त्याने सुद्धा आपण कमकुवत इथे मात्र या ठिकाणी लेखू शकणार नाहीये. अनिकेत आलाय, फटका हवेत केल्याचा प्रयत्न चलो गॅपमध्ये चाललाय. एक धाव कंप्लीट. दोरीचा प्रयत्न कव्हर पॉइंटला फिल्डर जरूर तैनात आहेत, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहा इथे सिच्युएशन आज आपण जर पाहिली तर प्रत्येक चेंडूवरती जर सिंगल किंवा डबल जरी धाबा जोडल्या गेल्या तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. परंतु आता महाकाल 11 संघाला काय हवं आहे तर विकेट्स किंवा डॉट बॉल. जी हाँ, सिंगल्स भी बचाने होंगे, इसीलिए कहीं ना कहीं थोड़ा अटैक करने की आवश्यकता है. अब पॉइंट पर फील्डर तैनात किया गया है सर्कल के अंदर. क्लीन बॉल्ड. विकेट की जरूरत थी और विकेट अपनी टीम को दिलाते हुए नयन गुलवी. भोईर यांच्या माध्यमातून फार्म हाऊस तुम्ही चूज करा, तिथे खर्च आमचा असणार. क्या बात आहे. म्हणजे चीना 11 संघाला एक बिग पार्टी फार्म हाऊस वरती दिली जाणार, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. जर अशा प्रमाणे अजय विकेट जर येत राहिल्या तर मात्र महाकाल नामी काफी है. गेंदबाज दमखम पूरी तरह से रखते हैं कि लो स्कोरिंग मैच में भी अपनी टीम को जिता सकते हैं और विकेट गिरने का सिलसिला अब शुरू हो चुका है. 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं, एक बैट्समैन रिटायर्ड आउट, यानी कि 4 बल्लेबाज आउट आप मान सकते हो. और अब बचे हैं 6 विकेट्स. नए बैट्समैन क्रीज पर पहुंचते हुए. पुष्पक आए हैं. श्रीनाथ को रोक के रखा गया है, खुद कैप्टन रोके हुए है क्योंकि अभी भी समीकरण उतना कठिन नहीं है. 15 रनों की जरूरत है और गेंदे बची है 15. जी हाँ, रन बॉल इक्वेशन. बल्लेबाज समझदारी का क्रिकेट यहां पर खेलते हैं तो जरूर लक्ष्य हासिल कर सकते हैं.
और हल्के हाथों से खेलना चाहते थे, ऑफसाइड में एज लगा, विकेट कीपर से रुकी नहीं थी, लेकिन पीछे प्रयास अच्छा जरूर था, लेकिन हाथों से छिटकी गेंद, आखिरकार सिंगल कंप्लीट। खाता यहाँ पर खोलते हुए नए बल्लेबाज पुष्पक। पुष्पक जसं नाव मुखावरती येतो, या जरूर पुष्पा मूवीची सर्वांना मात्र आठवण होत असेल. झुकेगा नाही साला, परंतु आज गोलंदाजांना मात्र या ठिकाणी फलंदाजांना झोकावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी स्कोअर कार्ड मात्र त्यांनी उभारलाय, त्या धापांचं जर संरक्षण करायचं असेल तर मात्र या चेंडूंपासून वाचावं लागेल. जर असे चेंडू अजय टाकले तर मात्र असं वाटतं की चीना 11 संघ अगदी विजयाकडे मात्र वाटचाल करू शकतोय. बिल्कुल सही कहा आपने कि इस तरह की गेंदबाजी से उनको बचना होगा, सटीकता दिखाने की आवश्यकता है, अनुशासन दिखाना होगा गेंदबाजी में, तब जाकर ये मैच आखिरी ओवर तक या फिर अंतिम गेंद तक लेकर जा सकते हैं गेंदबाज महाकाल 11 के. 13 बने हैं और 13 रनों की जरूरत, 14 गेंदों का खेल शेष है. अजय जरूर तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हिटेशन दिले गेले, परंतु या स्पर्धेतून तुम्ही एक्झॅक्टली काय घेऊन जाणार? देखिए हमारे लिए तो सीखने के लिए हर टूर्नामेंट में कुछ ना कुछ होता ही है, और इसे बीच कमाल का शॉट, हवाई फायर, लेकिन फील्डर है पीछे, ओ कैच ड्रॉप. हालांकि छक्का बचाया है, लेकिन ये कैच भी तो बन रहा था. कोशिश बहुत बढ़िया की, कैच ड्रॉप होता हुआ सिंगल इस गेंद पर मिला है, और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन. लेकिन अंपायर जरूर चेक करना चाहेंगे वहां पर कि कहीं बाउंड्री को छुए तो नहीं है फील्डर. हा निश्चितपणे, कारण पंचच तर मात्र पहिल्या तर या ठिकाणी रिक्स घेणार नाही, कारण अंतिम सामना सुरू आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी प्रत्येक धाव दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र पंच शकील कोटी सरांनी मात्र टीव्ही पंचांकडे मात्र मागणी केली की जो क्षेत्ररक्षक आहे त्याचा एखादा शरीराचा भाग बाउंड्री लाईनला मात्र टच झाला आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. फटका तर खूपच छान होता अजय, एक क्षण असं वाटतं की मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र जाऊन लँडिंग होईल. पहा अगदी नो लुक शॉटच्या अंदाजामध्ये तो स्ट्रोक खेळला गेला होता. लैप स्वीप किया था, क्योंकि गेंद ये कमजोर गेंद थी, फुल टॉस, वो भी लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थी. टाइमिंग बहुत अच्छी थी, फील्डर बाउंड्री लाइन के काफी करीब. क्या यहां पर 5 रन बचाए गए हैं या फिर ये सिक्सर होगा, ये देखने वाली बात है. टीवी अंपायर के फैसले का इंतजार किया जा रहा है. चला सेव आहे, फक्त या ठिकाणी सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी फलंदाजांनी मात्र पूर्ण केली. गोलंदाज पुन्हा मात्र मार्गस्थ झालाय. चांगला फटका मात्र पाहू शकला, अगदी जमिनीच्या साईडने चेंडू चालला, अगदी रेंगेला, हो हो पुन्हा मिस फिल्डिंग. आणि या सिंगलच्या रूपाने मात्र पाहिलं तर या ठिकाणी दुहेरीमध्ये त्याला कन्वर्ट केलं गेलं आणि अखेर 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पाहू शकाल 16 धाबा 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. आणि आता मात्र विजयासाठी अजय 10 धाबांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 12. फील्डिंग का स्तर मुझे लगता है कि अभी भी और बेहतर करने की जरूरत है. यहां से महाकाल 11 को यदि इस फाइनल मैच को जीतना है तो अब 12 गेंदों में सिर्फ 10 रनों की आवश्यकता है चीना 11 को जीतने के लिए. चैंपियन की कहानी यहां पर हम देख रहे हैं, लेकिन कौन बनेगा विजेता अभी भी सवाल बना हुआ है. हालांकि पलड़ा भारी नजर आ रहा है चीना 11 का. हो निश्चितपणे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकेल. जर इथे एखादा चमत्कारी स्पेल जर एखाद्या गोलंदाजाकडून जर पाहिलं, आणि चेतन ठाकरे आहे, चेतन ठाकरे काही करू शकतोय, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. आणि जर या षटकामध्ये चेतन जर चमत्कारी जर गोलंदाजी केली तर जरूर पूर्ण धामणगाव त्याला मात्र नमस्कार करेल. परंतु तशा प्रमाणे त्याचा स्पेल आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का? 12 चेंडू शिल्लक आहे, 10 धाबांची गरज आहे. पण मागील आपण 2-3 सामने जे पाहिले तर कुठेतरी लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कम से कम 6-7 रन आखिरी ओवर में छोड़ने का प्रयास करना होगा, लेकिन यहां पर कमजोर गेंद, बढ़िया पोजीशन में आकर हुक किया और गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक किया. 1 बाउंड चौका.
टीम चीना 11 जयेश भोईर फैम टीम ने कमाल का खेल पेश किया है। हालांकि महाकाल 11 सबसे ज्यादा फेवरेट टीम मानी जा रही थी, लेकिन फाइनल मैच में कहानी काफी अलग नजर आई है। 6 रन दूर जीत से चीना 11। काय जबरदस्त मात्र खेळ चीना 11 संघाचा आपण पाहतोय। असं वाटतं की महाकाल 11 संघाच्या अगदी समोरून हा सामना त्यांनी छीनलाय, ज्या अनुषंगाने मात्र खेळ त्यांनी सादर केलाय। ओ कडक शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये नाव कोरलाय चीना 11 धामणगाव संघाने। अभिनंदन जयजी भोईर, अभिनंदन चीना 11 धामणगाव। संघाला 5 गावठी कोंबडे। कम ऑन डीजे डीजे